हे पितरांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमो नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. शिवशनाथ मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रत वैकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास संकष्ट चतुर्थी व्रतासंबंधी महत्त्वाची माहिती, नियम आणि पूजाविधी सांगणार आहे. तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा. मित्रांनो, शके 1948 संवत्सर पराभव दक्षिणायन वर्षा ऋतू नीच ज्येष्ठ मास कृष्ण पक्ष शुक्रवार दिनांक 3 जुलै 2026 रोजी संकष्ट चतुर्थी आहे. मुंबई भागात चंद्रोदय रात्री 9:51 असणार आहे. मित्रांनो, श्री गणेश भक्तांसाठी काही महत्त्वाचे मार्गदर्शन याप्रमाणे. आपण विधिवत जानवेजोड धारण करून संबंधित नियमांचे पालन करत असाल तर, आपली वास्तू भारतीय पारंपरिक वास्तुशास्त्रानुसार असेल तर, आपल्या देवघरात शास्त्रमान्य जागृत श्री गणेश मूर्ती असेल तर, या गणेश मूर्तीवर रोज विधिवत अभिषेकयुक्त सेवा होत असेल तर, अशोच नियमांचे पालन आपण करत असाल तर, संकष्ट चतुर्थी रोजी सूर्योदय ते चंद्रोदयापर्यंत आपण उपवास करत असाल तर, या उपवास काळात ऋतुफळे वा त्यांचा रस वा दूध वा दुधाचे पदार्थ आपण सेवन करत असाल तर, तसेच उपवास काळात श्री गणेश मंत्र जप व हवन माळेविना आपण करत असाल तर, मात्र आज नव्याने सुरुवात आपणास करता येणार नाही, कारण आज अग्नी देवता पृथ्वीवर हजर नाही. शास्त्रविहित कर्माचा अवलंब आपण ना करून सतत होत असेल तर श्री गणेशाची कृपा आपणास प्राप्त व्हायला काहीच वेळ लागणार नाही. मित्रांनो, इतर गणेश भक्तांनी मात्र जवळच्या जागृत गणेश मंदिरात जाऊन बाप्पाचे विधिवत दर्शन चतुर्थीच्या काळात, उपवास काळात अवश्य घ्यावे. अभिषेक वेळी आपण हजर राहू शकत असाल तर, अचानकपणे कोणत्याही प्रकारचे अशौच आले असता प्रत्यक्ष श्री गणेश दर्शन घेऊ नका. केवळ उपवास करा. श्री गणेश मंत्र जप माळविना उपवास काळात सतत करत राहा. श्री गणेश मंदिरात जाताना सोबत काही पूजा सामग्री घेऊन जाता आली तर अवश्य घेऊन जावे. उदाहरणार्थ तिळ, तेल, गाय तूप, मोठ्या वाती, गुलाब, धूप, श्रीफळ, गोड, ऋतुफळे, 21 दुर्वांची जोडी, फुले व फुलांचा हार इत्यादी. पूजा साहित्य बापासमोर ठेवा वा तेथील पुजारीच्या हातात द्या. आपणास पूजा साहित्य सोबत नेता नाही आले तर शेवटी जाताना दानपेटीत काहीतरी योग्य अशी रोख रक्कम टाका. बापाची पंचोपचार पूजा करा. बापाला काही मागू नका, त्याला आपले सर्व काही माहीत असते. मित्रांनो, बापाचा प्रसाद पुजारीकडून मिळालेला ग्रहण करा. हजर भक्तांना वाटण्यासारखं काही प्रसाद आपणाजवळ असेल तर बाप्पासमोर ठेवा. तेथील पुजारी येणाऱ्या भक्तांना तो प्रसाद देत राहतील. यानंतर बापाला एक प्रदक्षिणा घाला. यानंतर मंदिरात जागा मिळेल तिथे बसून श्री गणेश गायत्री मंत्राचा जप माळेविना 10 मिनिटे करावा. आपणास वेळ असेल तर श्री गणेश स्तोत्र संस्कृत असो वा मराठी देखील पठण आपण करावे. आपल्या घरची चंद्रोदय दरम्यानची सेवा मंदिरातून घरी आल्यानंतर सायंकाळी आपल्याला करायची. रात्री आपल्या घरी आल्यानंतर प्रथम अर्धा शुचिर्भूत व्हावे. पूजेचे वस्त्र परिधान करून पूजा साहित्य घेऊन देवघरात प्रवेश करावा. चंद्रोदय देवघरासमोर जमिनीला नमस्कार करा. ही पृथ्वी माते तुला नमस्कार करतो. आता आसन टाका. आसनाला नमस्कार करा. हे आसन देवता तुला नमस्कार करतो. आता आसनावर बसा. दीप पेटवा. हे दीप देवता तुला नमस्कार करतो. धूप लावा. हे धूप देवता तुला नमस्कार करतो. आता देवघरातील सर्व देवतांना नमस्कार करा. आपली 10 बोटे जमिनीवर टेकवा. ओम पृथ्वी तया धृता लोका देवी त्वम विष्णूंना धुता त्वम धारय मा देवी पवित्रं कुरुचासनं. तांब्यातील पाण्यावर उजव्या हाताच्या अनामिकेने ओंकारा गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु. भांडशुद्धी, दिशाशुद्धी करा. आचमन, प्राणायाम करा. आजच्या पूजेचा संकल्प सोडा. आपल्या उजव्या हातावर एक पळी पाणी, थोडे अक्षत, एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा. रात्रीच्या पूजेचा संकल्प आहे. मित्रांनो, हर ओम शिव शिव शंभो राज्ञ प्रवर्तमान सद्य प्रमणोतिथे परादेशत्वर कल्पे वैवस्वत मनवंतरी कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भारतवर्ष भरतखंडी मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देश व्यावहारिक चानमान शालिवान शके 1900
48 प्रभाते षष्ठी संवत्सरामध्ये पराभव नाम संवत्सरे दक्षिणायनी वर्षा ऋतुंनीच ज्येष्ठ मासे कृष्ण पक्ष भृगु वासरे धनिष्ठा नक्षत्र प्रीती योग्य भाव करणे संकष्ट चतुर्थी शुभ तिथो वीर गोत्रात उत्पन्न में कडापा मोह पातुल प्रत्यक्षद्वार श्री पार्वती पती परमेश्वर प्रित्यर्थ विधिवत पंचोपचार श्री गणेश व चंद्र देवता पूजनम करेशे. येथे हा संकल्प संपला आहे. आपल्या उजव्या हाताच्या तळहात संकल्पाच्या पणे समोरच्या निर्माणाच्या तांबणात सोडून द्या मित्रांनो. आता शंखाची पूजा करा. ओम शंख देवताय गंधाक्ष पुष्पाणि समर्पयामि नमस्कारं करोमि. आता घंटेची पूजा करा. ओम घंटा देवताय नमः गंधाक्ष पुष्पाणि समर्पयामि नमस्कारं करोमि. आपण या विशेष पूजेत कलश स्थापना केली असेल तर कलशाची पूजा करा. ओम वरुण देवताय नमः गंधाक्ष पुष्पाणि समर्पयामि नमस्कारं करोमि. देवघरातील श्री गणेश मूर्ती व फोटोची पंचोपचार पूजा विधिवत करा. प्रथम श्री गणेश मूर्तीवर व फोटोवर दरवाजा काढीने वा फुलांनी थोडे पाणी शिंपडा. ओम श्री गणेश देवताय नमः स्नानम समर्पयामि स्नानांते पाणी समर्पयामि. कोरड्या वस्त्राने फोटो पुसून स्वच्छ करा. फोटो परत जागेवर ठेवा. मूर्ती असेल तर मात्र उचलू नका. ओम श्री गणेश देवताय नमः वस्त्रम उपवस्त्रम समर्पयामि नमस्कारम करोमि. श्री गणेशाला कापसाचे 2 वस्त्र व चांदणे जोडू महा. ओम श्री गणेश देवताय नमः हरिद्रा कुंकुम चंदनम समर्पयामि नमस्कारम करोमि. गणेशाच्या कपाळी हळद कुंकू चंदन गुलाल सिंदूर अक्षत लावा. ओम श्री गणेश देवताय नमः दुर्वांकुराणीच समर्पयामि दुर्वांकुराणीच पुष्पाणी समर्पयामि नमस्कारम करोमि. 21 दुर्वांची जोडी वा लाल रंगाची वा तत्सम रंगाचे फूल वा. ओम श्री गणेश देवताय नमः धूपम माग्रपयामि नमस्कारम करोमि. धूप 3 वेळा अर्धचंद्रकाळ ओवाळा. ओम श्री गणेश देवताय नमः दीपम निराजयामि नमस्कारम करोमि. दीप 3 वेळा अर्धचंद्रकाळ ओवाळा. देवघरासमोर पाटावर पाण्याचा भरी चौकोन काढा. यावर सर्व देवतांसाठी महानैवेद्य ठेवा. नैवेद्य विधिवत गायत्री मंत्राने दाखवा. ओम श्री गणेश देवताय नमः प्रदक्षिणाम करोमि. यानंतर स्वतःभोवती एक प्रदक्षिणा घाला. ओम श्री गणेश देवताय नमः नमस्कारम करोमि. श्री गणेशाला नमस्कार करा. आता तुपाच्या पंचारतीने सर्व देवांना 3 वेळा अर्धचंद्रकाळ ओवाळा. श्री गणेशाची आरती घ्या. कापूर आरती घ्या. खाली लोटांजली घ्या. मंत्र पुष्पांजली घ्या. जय जयकार घ्यावा. राष्ट्रीय प्रार्थना घ्यावी. क्षमा प्रार्थना घ्यावी. शेवटी 2 वेळा आचमन करावे आणि 1 पळी पाणी ताम्हणात सोडा मित्रांनो. श्री गणेश गायत्री मंत्राचा जप 10 मिनिटे माळेविना परत आपल्या घरी करावा. या वेळेपर्यंत चंद्र बराच वर आलेला असतो तेव्हा चंद्राचे पंचोपचार पूजा करा आणि उपवास करताना आता आनंदाने आपला उपवास सोडायला बसावे. अशा प्रकारे संकष्ट चतुर्थी निमित्त घाईघाईने श्री गणेश व चंद्र पूजा न करता विधिवत संकल्प सोडून केलेली पूजा आपल्या नावे पुण्य जमा करून जाते. परिणामी आपले जीवन गणपती बाप्पाच्या कृपेने सुख समृद्ध व शांतीने भरून जाते मित्रांनो. कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा संकष्ट चतुर्थी निमित्तचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मतात सहमत असेल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्रपरिवार असे शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम शिवशंभू.